लकडे पाणी न्यायला माझ्याकडे माणूस येणार आहे, माझ्या नाव देऊ नको. चालू सामना चालू आणि बॉलिंग करतोय तो जवळ जवळ 6 फुटाचा अनिकेत आणि खेळतोय तो सुंदर बैलाचा मालक अजय शेटकाळे. आपल्या संघासाठी काय करतात ते पाहू. आणि पहिला चेंडू आणि निर्धाव चेंडू. अजय काळे हे चकलेले आणि सुंदर असा मारला चेंडू आणि याच्यावरती झेलबाद. आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो श्रीनिवास पाटील, सातारा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार. सामना चालू करून घ्या. जवळ जवळ 11 वाजत आलेत. 11:30चा टाइम दिला यंदा. आज गाडी येणार आहे. आज रविवार आहे. आलाय तो पुरसिंगावचा कोहिनूर हिरा. व्हाईट गोल्ड वाईड असा ओंकार आबनावे. ओ थोडा मिस आणि 2 धावा यशस्वी रीतीने पूर्ण केल्या. हलक्या पद्धतीने टोलवलेला चेंडू, याच्यावरती 1 धाव. अमर शेठ काळे सुंदर बैलाचे मालक यांचे सरशाशी स्वागत. नंबर टेकर अनिकेत मोडक यांचे सरशाशी स्वागत. आणि चकलेला प्रफुल्ल हा चकलेला बबलू चाचा यांचे सरचे स्वागत. आणि मारलेला शॉट आणि षटकार. बहुत जोर से मारा हुआ बॉल था, वो षटकार गया. एक षटकानंतर संघाची धाव संख्या पोहोचली ती 10. पुढील बॉलर गणेश शेठ कामठे. नवनाथ पवार ही गाडी
गाडीवरून पडल्यात, त्यांचा पाय दुखतोय आणि वाईड चेंडूचा इशारा पंचांचा. धाव संख्येत 1 नी वाढ आणि सामना चालू. आणि चकलेला डॉट बॉल. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आणि चांगल्या पद्धतीने टोलवलेला चेंडू, याच्या चौकार. 15. आणि सुंदर असा मारलेला चेंडू आणि अनिकेत यांची अतिशय चांगली अशी फिल्डिंग म्हणता येईल. अनिकेत हे खूपच चांगले पळत आले, त्यांच्या लांब लांब ढांगा, त्याच्यामुळे त्यांना बॉल लगेच गावला. डॉट बॉल. अतिशय सुंदर अशी गणेश कामटे यांची ओव्हर चालू आहे. एखादा बॉल मारायला देतात तर एखादा बॉल डॉट घेतात. पुन्हा एकदा डॉट बॉल. एकटेच ते गोलंदाजी करतात आणि एकटेच ते हसतात. आणि अतिशय सुंदर मारला चेंडू आणि तिथे फिल्डर नसल्यामुळे एक धाव पूर्ण, दुसरी ही धाव पूर्ण, तिसऱ्या धावेचा प्रयत्नही त्यांनी केला नाही. 2च धावावरती समाधान मानावं लागलं. 2 षटका अखेर संघाची धाव संख्या पोहोचली ती 19 पे, म्हणजेच 19 वर. बॉलिंग साठी आलाय तो 6 फुटाचा अनिकेत. 6.5 फुटाचा जवळजवळ. अजून त्याची बुटामुळाने हाईट वाढली, जवळजवळ तो 6.25 वर गेलाय. अतिशय सुंदर मारलेला चेंडू आहे, पण ह्यो षटकार जाईल. सुंदर मारलेला चेंडू, अतिशय सुंदर बॅटिंग म्हणता येईल. आणि पुन्हा एकदा मारलेला चेंडू. 100 रुपयाची कामगिरी कोणी करत नाही, पण पुन्हा एकदा षटकार. अतिशय सुंदर अशी बॅटिंग म्हणता येईल प्रफुल्ल यांची. कुठे त्यांना सांगायला आलाय कशी बॉलिंग टाकायची. अतिशय सुंदर अशी बॅटिंग चालली आहे. 2 बॉलात 2 षटकार आणि तिसरा हवेत मारलेला चेंडू आणि रस्त्याच्या पलीकडे पडल्यामुळे तो बी षटकार म्हणला जाईल. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी म्हणलं जाईल. जणू काय बकासूरच हे करतोय, पळतोय अशी बॅटिंग चालू आहे. हो पाठवू. हो ओके. सलग 3 षटकार मारलेत त्यांनी. आता सर्वात महागड षटक म्हणलं जाईल अनिकेत यांचं. आणि पुन्हा एकदा उंच दिशेने मारलेला चेंडू आहे, पण आणि चौकार. अतिशय गचाळ असं क्षेत्ररक्षण म्हणलं जाईल तिथे. बकासूरने डोक्याला हात लावला होता,
त्याला वाटलं निकाल काही सुट्टा नाही झाला, थोडा घासून झाला. निकालाला तो थोडासा कमी पडला म्हणून निकाल थोडा घासून झाला म्हणला जाईल. पुढील चेंडू अनिकेत यांचा आणि पुन्हा एकदा मारलेला. अनिकेत मोडक्यांना 100 भेटतील पण नाही गेले ते झेलायला. अनिकेत कामठे यांची षटक खूपच महागडं पडलंय. लागोपाठ म्हणले जाईल 4 षटकार आणि 1 बाउंड्री. अतिशय भंगाराशीवर पडली म्हणलं जाईल. पुढील चेंडू आणि हलक्या पद्धतीने ठेवलेला चेंडू आणि 1च धावेवरती समाधान. षटक संपलं. तीन षटकानंतर संघाची धावसंख्या पोहोचली ती 48. फक्त 48 धावा असं आणि हलक्या पद्धतीने टोलवलेला चेंडू आहे आणि रिव्ह्यू. थर्ड हंपरने बघा कोणाला गाडी आलेली आहे जवळ जवळ. कॉल आला होता. थर्ड अंपायर आपला निर्णय द्या लवकर. आता आले तर ते डायरेक्ट मोत्यातच भरून नेतील. बॅट्समन रोहन फाटे सावध राहा. तुमच्याच बॅट्समनचा काही नेम नाही. तो खूपच अलीकडे येऊन थांबलाय. त्याला भरोसा नाही. अनिकेत कामठे यांच्या कपाळात गोटे आल्यात असं अक्षय कामठे म्हणतोय. त्यांना खूपच मारलेली आहे. त्यांच्या ओरला खूपच धुतली. 29 रनांनी नॉट आउट आहे. चेक करायचा असेल तर फिल्डिंग वाल्यांनी येऊ शकता. तुमचा माणूस पाठवू शकता. लकडेंचा फोन आलाय. थांबा. शिवशंभो पान शॉपचे मालक लखन लकडे यांचा फोन आलाय आणि 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 पुढील चेंडू आणि सुंदर मारला. पण जवळच हवेत मारला आणि फिल्डर उपस्थित. सुंदर असा झेल झाला. लकडे पान शॉपचे मालक लखन लकडे यांचेही सरचे स्वागत. खेळाय आलाय तो सागर पाटील मायंदाड माईक थोडा आरडतोय. आणि पुढील चेंडू खेळतोय तो सागर. आणि सागर हा चकलेला, सागर हा पुकलेला.
सागर हा निर्धाव चेंडू घातलेला आणि हलक्या पद्धतीने सागरने चेंडू ठेवलेला आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागलं. आणि प्रफुल्ल यांनी मारलेला उंच असा शॉट, उंच भरारी घ्यायला गेलेला चेंडू आणि षटकार, सुट्टा निकाल. पंढरी शेठचा पंढरी शेठचा डायलॉग लाव. डीजे अविनाश मस्कुटे कुठं असतील त्याने टेशी संपर्क साधा. इथं तुम्ही धांडळा आणि झेलबाद. संघमालक हेमंत शेठ झेंडे यांचे सहर्षाचे स्वागत. खेळाय गेलाय तो प्रणव कटके, बादशाह बैलाचे मालक प्रणव कटके. जरा हटके आपल्या संघासाठी काय करतात ते पाहू. रन किती झाले सांगा? 56 धावा. प्रणव कटके लय हटके, आता किती मारतात फटके ते पाहू. काय करतात आपल्या संघासाठी. आणि पहिलाच मारलेला त्यांनी फटका, सॉरी सागरनी मारलाय आणि चौकार. साठ धावा झाल्यात. नंबर टेकर अनिकेत मोडक, गाडी फायनल साठी पात्र झाले. ती तिच्यावर नंबर टाकून घ्या. आणि हलक्या पद्धतीने टोलवलं चेंडू आणि कचाड असं क्षेत्ररक्षण म्हणलं जाईल. सोन्या शिंदलकरचा अतिशय चपाळाचा प्रयत्न. ते मागे पळाले थोडे, त्यांना वाटलं बॉल सुटन, ते पडले असते डोक्यावर. सकाळ धरून त्यांच्याकडे अजून एक बी बॉल गेला नाही. आता काय होतंय ते पाहू. आणि झेल बाद. सागर हे बाद झालेत. त्यांची जागा भरून आलाय तो XYZ साहिल कामठे. अक्षयला काय त्याचं नाव माहित नाही. आलाय तो मकासरे. डीजे आवी कुठं असन त्यांनी डीजे पशी या. बाकासूरचा फॅन आकाश मकासरे. आणि सुंदर मारलेला चेंडू ह्याच्यावरती गचाळ असं क्षेत्ररक्षण म्हणलं जाईल. आणि धावबा. सचिन हरपळे खूप आतुरतेने बॅटिंग साठी. आउट झालाय तो साहिल. 40 वर्षाचा योद्धा आलेला आहे आता खेळण्यासाठी. पण त्यांचा क्रिकेट साठी खूप संघर्ष. NM ग्रुपचा एक काळ त्यांनी गाजवला आणि ते आहे तसेच माघारी आले म्हणले. ते नाही आले, दुसरेच आले आणि दोघही ते बाहेर आले. आणि धाव संख्या पोहोचली ती 64. जिंकण्यासाठी 65 धावांची गरज. पंचांना जेवायचंय. मयूर पंच म्हणून जा.
मयूर तू पळत जा, त्यांना खूपच भूक लागली मगाच धरून. बॉल द्या, आपल्याला पाकिट बरेच दिवस चालवायच्यात. बच्चा वांदळीने बॉल काल धुतले होते, तेच आज बॉल परत नवीन म्हणून वापराय चालू केलेत. जे आविनाथ मस्कुडे आलाय तो पोटभर जेवून. डीजेची गरज आहे, पंढरी शेठचा आवाज ऐकला नाही आम्ही. गाणं लाव ना, सामना चालू करून घ्या. पंच खूप टाइम झालाय, जवळजवळ लोकांच्या गाड्या गाठायला लागायचा टाइम झालाय. वाढदिवस होता काय गोंग्याचा आज? तुषार गोंगाणे, सोमा भेळवालेचे भाचे, तुम्हाला टेस्टशी संपर्क साधायला लावलाय लोकांनी. विशाल शेठ मोडक यांचे सहकारी संकेत चव्हाण व्यायाम करता की नाही. आमचे मित्र विशाल शेठ मोडक यांचंही सहर्षाशी स्वागत. 9 बॉलचा इशारा पंचांचा. आत्ताच्या टोटल 3 धावा. स्ट्राईकला गणेश, गणेशाने टोळला चेंडू. जवळ जवळ तो काय तिथल्या बाबांनो बसलेल्या पृथ्वीराज खोटवड चॅलेंज विरुद्ध बाळासाहेब पिंटू तात्या हरपळे, दोन संघाचे कॅप्टन. टॉस उडवण्यासाठी या, टेस्टशी संपर्क साधा. खूप टाइम झालाय आणि षटकार बहुत ही अच्छी आणि
पुन्हा एकदा हलक्या पद्धतीने टोलवलेला चेंडू, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण आणि 2 धावेवरती समाधान. अनिकेत खूप हसतोय, हसतील त्याचे दात दिसतील आणि गणेश हा चकलेला फुकलेला पुन्हा एकदा टोलवलेला चेंडू, अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण करायचा प्रयत्न केला पण तो चौकार गेला. अवघ्या ना आंबा तोतापुरी. चालू करा सामना, सामना चालू करा. टाइम खूप झालाय, अजून एक मॅच आहे. परत गाडी आली तर भरून नेईन, खूप मारीन. सामना चालू करा. आणि सुंदर असा मारेला हवेच्या दिशेने चेंडू, तिथं बकासूर आणि बकासूरने कॅच झेललेला. सन्मानित केलं जाईल. बॅटिंग साठी आलाय तो निखिल उर्फ गुड्ड्या. एक षटकातील संघाची धावसंख्या पोहोचली ती 19. एक बाद 19. लवकर पंच सामना चालू करून घ्या. तुम्ही सारखी इकडे तिकडे धावपळ करू नका. तुम्ही सारखाच टीव्ही दिसता त्याच्यामुळे. सामना चालू. ओ अतिशय सुंदर असा मारलेला चेंडू, त्याच्यावरती एक धाव, म्हणजे पुकलेला चेंडू होता. बाळासाहेब पिंटू तात्या हरपळे यांच्या टीमचे कर्णधार टेसिया, लवकर या. दुसऱ्या संघाचे पृथ्वीराज घोटवडचे संघाचे कर्णधार इथं आलेले आहे. कॅप्टन नसेल तर व्हाईस कॅप्टन या, पण कुठला तरी कॅप्टन या. चला सामना चालू करून घ्या. पंच फास्ट काम करा, फास्ट म्हणाव. आपली कलाकृष्टी दाखवत राहा. खेळगाड्यांनी खेळ करत राहा. आणि गुड्डू हे पुकलेले, अतिशय हलक्या पद्धतीने ते पुकलेले आणि हलक्या पद्धतीने त्याने टोलवला चेंडू.
चौकार आहे तिकडले लोक सांगतात. अनिकेत हे चकलेले दोन बाद 25. मानविका डेव्हलपरचे मालक लखन शेठ पवार यांचा थोड्याच वेळात बर्थडे चालू होईल आणि हलक्या पद्धतीने डोलवलेला चेंडू याच्यावरती एक धाव. सुंदर असा मारलेला चेंडू चौक. सामना चालू करून घ्या. खूप टाइम झालेला आहे. खूप म्हणजे खूप टाइम झालेला आहे. नंबर टेकर अनिकेत मोडक कुठा शिंदेशी संपर्क साधा. शांताबाई वाईट आताचे 2 धावा. सुंदर असं रनिंग. आणि सुंदर मारलेला चेंडू. पुन्हा एकदा रिव्हर्स शिप मारला. सोमा बेळवालेचे भाचे तुषार गोंगाने आज खूप खुश दिसतात. आज ते खूप नाचतात. आणि डॉट बॉल.
असे निथळून आण पण आण एक वाटते आपल्याला. सामना चालू. तुषार गोंगाणे यांचे सरचे स्वागत. आणि गुड्डू हे चकलेले. टाइम संपून गेला. चालू करा सामना. काठाच्या बैलांचा सेकंड काटा आणलेला आहे आपण इथे. आणि वाईड चेंडू. आणि सुंदर असा हलक्या पद्धतीने मारलेला चेंडू. मॅच संपल्याच्या नंतर अक्षय कामटे यांचा डान्स येत. त्या दिशेने मारलेला चेंडू आणि षटकार. चालू करा. गाडी जवळ आलेली आहे. सामना सुद्धा रंगतदार चालू आहे. आणि पुन्हा एकदा त्या दिशेने मारलेला चेंडू आणि चौकार. आमच्या शेजारी नंबर टेकर आहे. ड्रायव्हर नाही. ड्रायव्हर आता घरी आहे. YouTube वर लाईव्ह बघतोय तो. आणि चकलेले. सात बॉलामध्ये 9 धावांची गरज आहे. आणि पुन्हा एकदा ते चकलेले. 9 धावांची गरज. गरज. आणि केस मोडकची फरमाईश आहे गोंग्या. तू नाचायला ये इथं. आणि हा षटकार.
आणि षटकार. हा सामना हेमंत शेरखेंडे यांनी जिंकलेला. पुढील सामना ज्याचं क्षेत्ररक्षण त्यांनी क्षेत्ररक्षण लावून घ्या. गाडी जवळ जवळ आलेली आहे. आम्हाला थोडी थोडी झोप लागलेली आहे.